श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। थोडा आवाज वाढवा। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताभ्यो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्त अवतार दिगंबर यतिवर्य श्री स्वामीराजाय नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ओम रक्तांगरक्तवर्णपद्मनेत्र सुहास्यवदनं कन्ताटोपी च मालदण्डकमण्डलुदर कटयाङ्कररक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि मां पाहि मां पाहि मां। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा टाळी वाजून भजन करायचं वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा। हे दत्त दत्त बोल रे ब्रह्मानंदी डोल रे दत्त दत्त बोल रे ब्रह्मानंदे डोल रे। स्वामी स्वामी बोल रे ब्रह्मानंदी डोल रे स्वामी स्वामी बोल रे ब्रह्मानंदे डोल रे। कामधेनु कल्पतरु कामधेनु कल्पतरु स्वामी माझे दत्त गुरु स्वामी माझे दत्त गुरु। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय। गुरुदेव दत्त त्र्यंबकेश्वर महाराज की जय। गंगा गोदावरी माता की जय। सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय। श्री स्वामी समर्थ गुरु मौलिं की जय। भारत माता की जय। गो माता की जय। हात वर उदयोस्तु श्री
श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय। भारत माता। नमः पार्वती पते हर हर महादेव। हात जोडायचे। निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना। अतर्क अवधूत हे स्मरणगामी, अशक्य हि शक्य करतील। जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय। आज्ञे विना काळ नाने त्याला, परलोकीही ना भीती तयाला। उगाची भीतोसी भय हे पळू दे, वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे। जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा। खरा होई जागा श्रद्धे सहित, कसा होसी त्या विना तू स्वामी भक्त। आठव कितीदा दिली त्यांनीच साथ, नको डगमगू स्वामी देतील हात। विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ, स्वामीच या पंच प्राणामृतात। हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती, न सोडती तया जया स्वामी घेत्याती। निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना। प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना। बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय। विश्वाचे चालक मालक पालक पूर्ण दत्तावतार श्रीपाद श्री वल्लभ नृसिंह सरस्वती अक्कलकोट निवासी भगवान श्री स्वामी समर्थ महाराज, मानवतेचा महान नंदादीप, भगवत संप्रदायाच्या विशाल वृक्षाला लागलेलं गोड फळ, इंद्रायणीच्या काठावरती उठलेलं भक्तीचं वादळ, प्रगल्भ बुद्धिवत्तांच्या बुद्धीला न उलगडलेलं कोडं, विश्वनिर्माणकर्त्याच्या विशाल राजप्रसादाच्या गवाक्षातून खाली डोकवता डोकवता पडला मोती इंद्रायणीच्या काठावर आळंदी गावात संत श्रेष्ठ ज्ञानोबा माऊलींच्या रूपात माऊलींच्या चरणी नतमस्तक होतो। हिंदुत्वाची शान, संस्कृतीचा मान, मृत्यूलाही आव्हान, आम्हा हिंदूंना अभिमान। आज ज्या देवामुळे आमच्या मंदिरांवर कळस आहे, दाराच्या पुढं तुळस आहे, हिंदवी स्वराज्य संस्थापक राजा छत्रपती शिवरायांच्या चरणी त्रिवार मानाचा मुजरा करून अखंड नाम जप यज्ञ सप्ताह आणि आज गुरुचरित्राच्या पारायणाचा 7वा दिवस, उद्या सत्यदत्त पूजनाने आम्ही उपवास सोडून तो प्रसाद ग्रहण करून या पारायणाची या सप्ताची सांगता करणार आहोत। त्याचे सर्व साक्षीदार असलेले माझ्या माता भगिनी, पितृवर्ग बांधव, समस्त सेवेकरी, डुडुळ गावकरी, सर्व वारकरी, माळकरी आणि आलेले सर्व भाविक सज्जन, माझ्या सोबतीला असलेले जी टॉकीजवरती त्यांच्या आवाजातनं स्वामींच्या भजनांची मेजवानी तुमच्यापर्यंत पोहोचली। आता लवकरच जानेवारी फेब्रुवारीमध्ये ते गुरुचरित्र कथा, त्यातही जी टॉकीजवर तेच असणारे गायनासाठी महाराष्ट्रातला प्रसिद्ध आवाज
शिवरामजी महाराज बोराडे यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करूया. बाजूला तबल जे आहेत आमचे बंधू केशवजी महाराज करंजकर, त्यांचंही स्वागत करूया. आणि आपल्या आळंदीमध्ये असलेले माऊलींच्या सान्निध्यात विद्यार्थी दशेमध्ये मृदुंगाचं उत्कृष्ट शिक्षण घेत असलेले, ज्यांच्या हातामध्ये मृदुंग वाजवण्यात विशिष्ट प्रकारचा गोडवा आहे, आमचे महेशजी महाराज यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजू. आमच्याकडचेच आपल्या इथं शिक्षण संस्थेमध्ये आहेत, विद्यार्थी घडवत आहेत आमचे गणेश महाराज, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आलेले सर्व भाविक सज्जन, आपण साऊंड सिस्टम, कॅमेरामॅन आणि ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमासाठी अखंड जप यज्ञ सप्ताहासाठी तनाने मनाने धनाने सहकार्य दिलं, ते समस्त सर्व समर्थांचे गुरुमाऊलींचे सेवेकरी आपल्या सगळ्यांना नमस्कार करून आपल्या सगळ्यांचा आदरयुक्त सन्मान करतो आणि स्वामी चरित्र कथेला प्रारंभ करतो. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. भाविक सज्जन हो, नियोजित वेळेमध्ये आपल्याला आज इतक्या उत्साहामध्ये आनंदी चेहऱ्याने आज 12:39 मध्यान्ह काळात दुपारी ज्या परब्रह्माचा उत्सव साजरा झाला, त्या दत्तप्रभूंच्या जन्माची कथा आपल्याला श्रवण करायची आहे. दत्तप्रभूंच्या जन्माची कथा ज्या ज्या भाविक सज्जनांनी श्रवण केली, ऐकली, आत्मसात केली, जन्म मृत्यूचे फेरे टळतील, अहिक सुख मिळल, परलोक सुधारेल, दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होऊन परम आनंदाची प्राप्ती होईल, असं दत्तप्रभूंचं अलौकिक, विलक्षण, अद्वितीय आणि परलौकिक असलेलं परमात्म्याचं गोड असं चरित्र गुरुचरित्राच्या 4थ्या अध्यायामध्ये सुंदर पद्धतीने मांडणी केलेली आहे. काय असतं माहिती आहे का? चरित्र ऐकावं कुणाचं? देवाचं. चरित्र ऐकावं कुणाचं? संतांचं. आणि मानवाने, आमच्यासारख्या कीर्तन प्रवचनकाराने स्वचरित्र स्वमुखाने गाऊ नये. कीर्ती अशी पसरावी चंदनासारखी, कीर्ती अशी पसरावी हवेच्या मार्फत, का आपला परिचय आपण करून देण्याची गरजच नाही पडली पाहिजे. आपला परिचय दुसऱ्याने करून द्यावा, असं गोड चरित्र, आचार विचाराची संहिता जीवनामध्ये आपली असायला पाहिजे. म्हणून सगळ्या पदव्या मिळतील, गुरुमाऊलींच्या मुखारविंदातलं वाक्य आहे. पण सेवेकरी पदवी प्राप्त करण्यासाठी पिढ्यानपिढ्यांची पुण्याई असावी लागते. आणि तुम्ही सेवेकरी आहात समर्थांचे. त्या चंपाषष्टीच्या वेळेला 6 दिवस मी मल्हारी सप्तशतीचा पाठ वाचला. त्यामध्ये उल्लेख आहे समर्थांचा सेवेकरी समर्थच. समर्थांचा सेवेकरी समर्थच असतो. कारण का? त्याला ग्वाही असते विशिष्ट स्वरूपाची. कोणती? भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण हा मी म्हणण्याचा अधिकार फक्त परब्रह्माला आहे आणि ज्ञानेश्वर महाराज माऊलींना आहे. आपण म्हणू नये मी केलं. जो मज होई अनन्य शरण, त्याचे निवारेन मी जन्म मरण, या लागे शरणांगता शरण्य मीची एको. हा मी म्हणण्याचा अधिकार फक्त परब्रह्माला आहे, ज्ञानेश्वर माऊलींना आहे. आपण म्हणूच नाही. आणि ज्यानं म्हटलं मी केलं, सगळं त्याचं मायनस झालं. आज जर म्हटलं ना मी कथा केली, सगळी कथा माझी गेली, काहीच फायद्याची नाही. मग काय म्हणायचं असतं? करता आणि करविता तूची एक स्वामीनाथा, माझी आठाई वार्ता मी पणाची नसे. सगळी गीता सांगितली अर्जुनाला, पण गीता सांगण्यामाग एकच शब्द कारणीभूत ठरला. अर्जुनाने कृष्णाला विचारलं होतं मी यांना कसा मारू. मी, अंडरलाईन करा, मी. हा मी जिथं आला
तिथं देवाला पुढं सरसावं लागलं. घालोनिया भार राहिलो निश्चिंती. आणि काय करतो आपण, कसं करतो आपण, कशासाठी करतो आपण? अहो, आपल्या प्रत्येक श्वासावरती, हृदयाच्या प्रत्येक ठोक्यासाठी सत्ता त्याची आहे. चाले हे शरीर कुणाची चाले हे शरीर कुणाची असते, चाले हे शरीर कुणाची असते. कोण बोलवित हरी जय हो. कोण बोलवित हरी विन देखबी ऐकावी एक नारायण. तयाचे भजन चुकू नको. देखवी ऐकवी एक नारायण. तयाचे भजन चुकू नका. सेवेमध्ये सातत्य असतं आणि हे विशेष आहे. इथं आता फक्त दत्त जयंतीच्या उत्सवाला सेवेकरी आले आणि डायरेक्ट पुढच्याच वर्षी येतील असं नाही. एखाद्या ठिकाणी कीर्तन सप्ताह झाला का त्या परिसरातले लोक फक्त त्या सप्त्याला पुढच्याच वर्षी एकत्र येतात. पण इथं सातत्य असं आहे, इथं रोज त्रिकाल आरत्या होतात आणि त्रिकाल आरत्यांची वेळ मागं पुढं नाही. सकाळची भूपाळी आरती 8 वाजेला हजारो केंद्रांमध्ये एकच वेळेला सुरू होते. 1 सेकंद इकडं तिकडं होत नाही. सकाळची 10:30 वाजेची नैवेद्य आरती हजारो केंद्रांमध्ये एकच वेळेला सुरुवात होते. 1 सेकंद इकडं तिकडं होत नाही. म्हणून नित्याचा नियम इतका कडक आहे समर्थ सेवेकऱ्यांचा. नित्य नेमनामी. हा, जवळच आहे आपल्याला माऊली, है ना. म्हणजे नित्य सेवेचं महत्व 750 वर्षापूर्वी माझ्या विश्व माऊलींनी सांगून ठेवलंय. ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. नित्याचा नियम ज्याचा सुरू झाला, कालांतराने तो नित्य नियम आपण नाही करत. माझे मनोरथ पूर्ण करी देवा. मग देवच ते मनोरथ पूर्ण करतो. म्हणून फक्त आपण एक पाऊल टाकणं गरजेचं आहे. मला स्वामी समर्थांच्या केंद्रात गुरुचरित्र वाचायला बसायचंय असा विचार मनात यायला 17 पिढ्यांचं पुण्य लागतं. मी काय बोललो नीट ऐका. अजून वाचणं दूर बर का. मला केंद्रामध्ये गुरुचरित्र वाचनासाठी पारायणाला बसायचंय हा मनामध्ये विचार यायला 17 पिढ्यांचं पुण्य लागतं. आणि प्रॅक्टिकली गुरुचरित्र येऊन सामुदायिकरित्या इथं येऊन वाचायला बसणं 1760 पिढ्यांचं पुण्य लागतं. इतकी ताकद गुरुचरित्राची आहे. मी पुस्तकातलं वाचून सांगत नाही, माझा स्वतःचा अनुभव आहे. इथं हजारो दुःखी पीडित असतील, दुःखित असतील, पीडित असतील. माझा आजचा संदेश आहे, हा कार्यक्रमाचा अर्क समजा. आजच्या ज्या लोकांना खूप प्रश्न भेडसावतायत त्या समस्त सर्व भाविक सज्जनांनी आता मी जे सांगणार आहे ते लक्षात ठेवायचं. एकदम सोपं आहे, स्वतः करायचं आहे. कारण जो करील सेवा तो खाईल मेवा. 34 वर्षाचा माझा स्वतःचा अनुभव आहे. 34 हे बोगस नाही आहे. 3 महिन्यात 3 गुरुचरित्र संकल्पयुक्त पारायण करणे. प्रत्येक महिन्याला 7 दिवसाचं एक. त्या पारायण काळात 7 दिवसाच्या गुरुचरित्र पारायण कालावधीमध्ये 51 माळा श्री स्वामी समर्थ जप करणे. संध्याकाळी झोपण्या अगोदर विष्णू सहस्रनामाचा पाठ वाचन करून झोपणे. तुम्हाला
3 पारायणाच्या कालावधीमध्ये दिव्य अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. अनुभव घ्यायला हरकत नाही. पहाटी 2 ते 4 वाजेच्या दरम्यान माझा प्रहार होता केंद्रात. भगूर, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचं जन्मगाव आमचं भगोर. काही काही माणसं गावामुळं प्रसिद्धीला येतात आणि काही काही गावं माणसांमुळं प्रसिद्धीला येतात. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, काय कोणामुळं सांगा? माऊलींमुळं, है ना. आळंदीची ख्याती विश्वामध्ये आहे. वरतून देव सुद्धा डोकून पाहतात रोज इथं. कुठं? आळंदीत. कारण ऐसा सुख सोहळा स्वर्गी नाही. त्या भगूर गावामध्ये श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात आम्ही राहिला 3 किलोमीटर शेतात लांब आहे. गाव 3 किलोमीटर दूर आहे. म्हणून आम्ही 30 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो, झोपायलाच केंद्रात जातो. कारण प्रहार असतो. कधी कधी एखादा ग्रुप 2 तासाच्या प्रहारासाठी आला नाही तर रात्रभर प्रहारा घ्यावा लागतो. दत्त जयंतीचा दिवस 4 वाजेला 11 कुत्रे त्या मंदिरात आले. ठीक आहे, आले असतील 11, अंदाजे आले असतील, मानूया. पुस्तकातलं नाही, अनुभवातलं आहे. कलियुगाचे चालक मालक पालक कोण असेल तर ते दत्त प्रभू आहे. म्हणून सत्ययुगात राम, द्वापार युगात कृष्ण आणि कलियुगाचं डिपार्टमेंट ब्रह्मा विष्णू महेश दत्त, श्रीपाद श्रीवल्लभ, नृसिंह सरस्वती आणि अलीकडच्या 100-150 काल वर्षापूर्वी श्री स्वामी समर्थ महाराज. फलश्रुती देणारा मार्ग आहे. तुम्ही करून तर पहा. नाही अनुभव आला परत केंद्राची पायरी चढू नका तुम्ही. मी इतक्या आत्मविश्वासाने सांगतो, इतकी ताकद आहे. 11 कुत्रे आले. आता कुत्रेच का? आज दत्त जन्म आहे ना. 4 वेद होऊन श्वान वस्ते समीप रात्रंदिन, ज्यांचे त्रिभुवनी गमन मनोवेगे जात जो. कामधेनो असोनी जवळी, हाती धरली असे झोळी, जो पाहता एका स्थळी कोणासही दिशेना, त्या परब्रह्मासी नमन करोनी मागे वरदान. त्याच्यातलं आहे, तुम्ही बोलवलं कशाला मला? स्वामी चरित्र कथेला. मग त्याच्यातच बोलतोय ना मी. या ओव्या सगळ्याच्यातल्या. 4 वेद होऊन श्वान, 4 वेद कुत्रे होऊन त्या परब्रह्माच्या आजूबाजूला फिरतायत. नेती नेती नेती. आता नेती आपण म्हणतो, पण न इति न इति न इति न इति 4 वेदांनी ज्याचं वर्णन करून थकून सोडून दिलं. सहस्रमुख ही निश्चिती, शिनला ख्याती वर्णिता. 11 कुत्रे आले. त्या कुत्र्यांनी, मी बघत होतो दरबारातनं, 11च प्रदक्षिणा मारल्या. ठीक आहे, योगायोगाने मारल्या असतील, हरकत नाही. चला, 11 कुत्रे आले, 11 प्रदक्षिणा औदुंबराच्या झाडाला मारल्या. ते 11ची 11 कुत्रे एका रांगेमध्ये दरबारात येत आहेत. आज माणसं सुद्धा रांगेत चालत नाही, बसत नाही. काय डिसिप्लिन आहे हो. मला सांगा, जनावरांना कळतं हो, माणसाला नाही कळत. रामाच्या सैनिकामध्ये सगळे वानर होते, म्हणजे माकडांना देव कळाला होता. पुढचं काय मी बोलत नाही, तुम्हाला कळलं मला काय म्हणायचं आहे. ते एका रांगेत कुत्रे आले. एका पंक्तीला जसं आपण सारखं बसतो तसे आडवे उभे राहून त्यांनी पुढचे 2 पाय टेकून डोकं टेकवलं, पायावर असे बसले आणि पुन्हा एका ऍक्शन मध्ये सगळे उठून एकाच रांगेत निघून चालले.
मी माळ एका सेवेकऱ्याकडे सोपवली, माझ्यासोबत अजून 2 जण. हे कुत्रे कुठं जात आहे म्हणून दरबाराच्या बाहेर पाहायला गेलो. औदुंबरापासून पुढं गेलेले कुत्रे, अंधार नव्हतं उजेडच होता. नगरपालिकेच्या मोठ्या फोकसमध्ये ते कुत्रे दिसेनासे झाले. माझे डोळे ठिकाण्यावर होते, अजून काही चष्मा नाहीये मला. आणि हे कधी घडलंय? दत्त जयंतीच्या दिवशी. मला टाइमपास म्हणून नाही बोलायचंय, मला सांगायचंय, नर्मदा परिक्रमा करताना नर्मदा माई त्या भाविक सज्जनाला एकदा तरी त्या प्रदक्षिणेमध्ये दर्शन देते. तसंच गुरुचरित्र वाचकाला 7 दिवसातून एकदा तरी दत्त प्रभू कुठल्या न कुठल्या रूपात येऊन भेटतातच, असा सेवेकऱ्यांचा अनुभव आहे. टाळ्या वाजवल्या म्हणजे त्यांच्या लक्षात आलं. पूर्व पुण्य होते गाठी, फार पुण्य केलं तुमच्या पूर्वजांनी म्हणून तुम्ही गुरुचरित्र वाचन केलं. फार पुण्य केलं तुमच्या पिढ्यांनी म्हणून रात्री तुम्ही विष्णू सहस्रनामाचा पाठ वाचला. भीष्माचार्यांना अंतकाळाला सुचलंय आणि आपल्याला आता जिवंत असताना, सुदृढ असताना जर विष्णू सहस्रनामाचा पाठ वाचन सुचत असेल तर आपण किती श्रेष्ठ आहोत यावरून सेवेकऱ्यांची श्रेष्ठता महत्वाची लक्षात येते. अनुसूया, माझ्या माता भगिनींनो, माझ्या बांधवांनो, दत्त जन्माची कथा सगळ्यांची पाठ आहे, अध्याय 4. पण मला वास्तविक जीवनाशी स्पर्श करून द्यायचा आहे. फार सुंदर कथा आहे. अनुसूया, जिच्याकडे अनु इतकी सुद्धा असूया नाही ती अनुसूया. मग आता काय शिकायचं? ती फक्त ग्रंथात नाही ठेवायची अनुसूया, ती आचरणात आणायची. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, कोणाही जीवाचा अनुसूया, असूया नको. अनुसूया माते कोणी शिकायला मिळतं? नगडो मत्सर, कोणाही जीवाचा नघनो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. अनुसूया, अनु इतकी सुद्धा जिच्याकडं असूया नाही ती अनुसूया. असाच आवाज राहू द्या थोडा, माझा ना घसा बसला. मला वाटत नव्हतं माझ्याच्याने कार्यक्रम होईल. काल मला खूप ताप होता. पण सांगू तुम्हाला, गुरुचरित्राची ऊर्जा आहे, लक्षात ठेवा, आणि तीच काम करते. आता माझा आवाज येतोय सगळ्यांना? लक्ष द्या. काय नाव आहे दत्तप्रभूंच्या आईचं? नाव काय? काय नाव आहे? काय नाव? म्हणजे मी काय बैरा नाही. तुम्ही अनुसूया अनुसूया जरी म्हटलं ना तरी तुमच्यामधली असूया निघून जाईल. पुण्यवंत भावे घेता सज्जनांची नावे, नेघे माझी वाचा तुटी महालाभ भुकासाठी. अनुसूया अनुसूया जरी म्हटलं तरी आपल्या जीवनातली असूया जाणार आहे. ही अशी आहे, ती तशी आहे, हा असा आहे, तो तसा आहे, ही अशी, ती तशी. पण कधी मनाला विचारलं का मी कशी? हीच असूया आहे. जर तुम्ही वर्षानुवर्ष इथं सफाईची सेवा करत असाल, पुरुष असेल, सेवेकरी माता भगिनी असेल, एखादा नवीन कोणी आलं म्हणलं ताई मी करू का ही सेवा, लगेच असूया नको म्हणायचं. घ्या ना, आम्ही किती वर्षापासून करतो, तुमच्याही वाट्याला ही सेवा येईल, किती आनंद होईल त्याला, होईल का नाही? पण आम्ही सोडायलाच तयार नाही. हा, तेव्हा एकच सुंदराबाई होती. मी पुढचं काही बोललोच नाही हो.
तेव्हा एकदाच भुजंग होता, एकच होता. बसप्पा एक होता, चोळप्पा एक होता, स्वामी सूत एक होता. आता हे चरित्र जे आहे, हे कुठलं चरित्र कसं आचरणात आणावं याच्यासाठी हे पात्र स्वामी चरित्रात आहे. पतीचं नाव आहे अत्री ऋषी. सप्त ऋषींमध्ये श्रेष्ठ आहे अत्री ऋषी. आणि देव कुठेही जन्माला येत नाही. पतीची या मता अनुसरुणी पतिव्रता. 10,000 वर्ष तप केलं ह्या बाईने. 10,000. काही लोक घरात अरण्य तयार करतात. काही लोक घरात अरण्य तयार करतात, वैराग्य. आणि काही लोक अरण्यातही राहून घर तयार करतात. अरण्यात घर कोण तयार करतं? ज्यांच्याकडे वैताग आहे ते. आणि घरात अरण्य कोण तयार करतं? ज्यांच्याकडे वैराग्य आहे ते. हे दोघही नवरा बायको वैराग्यवान आहे आणि जंगलात राहत आहे. राम, लक्ष्मण आणि सीता वनवासात असताना अत्री ऋषींच्या आश्रमात आले असा उल्लेख आहे. ऐकून ठेवा. दत्तप्रभूंचं आगमन झालंय आज. आणि ते कुणाच्या ठिकाणी आले हे कळणं क्रमप्राप्त आहे, गरज आहे. सीतामाईला अनुसूयेने विविध प्रकारचे सौभाग्य अलंकार दिलेत. सीते हा माई पत्नीने पतीच्या अगोदर उठलं पाहिजे. ऐकताय ना? गुरुचरित्र कथा आहे. काय परत सांगू? पत्नीने पतीच्या अगोदर उठावं. पती उठायच्या अगोदर तिची आंघोळ आटपलेली असावी. सीते, नवऱ्याने पत्नीच्या चेहऱ्याकडं पाहिल्यानंतर ठसठशीत हळदी कुंकू त्याच्या नजरेस पडावं. कोण सांगतंय? अनुसूया. कुणाला? सीतेला. राम पत्नी सीतेला, विश्वजननीला मार्गदर्शन करणारी अनुसूया आहे. म्हणून दत्त तिथे येणार आहे. पती निद्रावस्थेत गेल्यानंतर पत्नीने निद्रावस्थेत जावं. तिने पहाटी उठावं. आंघोळ. आता कोण आधी उठतं? न बोललेलं बरं. खेड्यापाड्यात आहे, पण शहरात हल्ली हाच ठोंब्या अगोदर उठतो. इकडचं नाही सांगत मी, नाशिककडचं सांगतो. हो, नाशिकला गेलं का पुण्याकडचं सांगायचं असतं. असं आहे ते. हा ठोंब्या तिच्या अगोदर उठतो, कारण 5 वाजता नगरपालिकेचं नळाला पाणी येतं आणि ही पसरेल असते. कशाची निद्रा काय माहिती. सकाळपासून उठ, पंचपात्री भर, पिंप भर, पाण्याची टाकी भर, सगळे हांडे भर, वरची टाकी पण भर, मर मर मर, दिवसभर पाणी भर. आणि ऑफिसला गेला का त्याला लोक म्हणतात गुड मॉर्निंग सर. काय मरायचा सर आहे हा. ही 8 वाजता उठून म्हणते, अरे अरे ऐकलं का? किती किती भयानक परिस्थिती आहे. जी बाई नवऱ्याला अरे तुरे करते ती बाई पुढच्या जन्मात घुबडीन होते. असं शिव महापुराणात आहे बरं का. सॉरी, माझं नाही हे. अनुसूया ऐकताय ना? अरे ऐकलं का? काय फार आळस आला रे मला. तो मनातली मनात म्हणला, तू फ्रेश कधी राहते? ऐक ना, काय मला चहा देतो का रे करून? त्याने चहा केला. छानपैकी तिला बेडवर बसली होती नेऊन दिला. आणि आमच्या सुशिक्षित लोकांनी त्या चहाला नाव दिलं बेड टी.
प्याता प्याता मराया पाहिजे. अरे काय सीते, पती आनंदात असेल त्या बाईने कधी नाराज राहू नये. संसारूपी गाड्याचे 2 चाक आहेत, एक पती एक पत्नी, आणि 2 चाकांवर तो गाडा चालतो. बरोबर का चूक सांगा? पण तुमचेच नाही, अनुसूयेचे नियम सांगतो मी, अत्री ऋषींचे पण सांगणार आहे. तुम्ही काळजीच करू नका. पण मी अनुसूया अगोदर का सुरू केली हे बघा. ही अनुभूती आहे, ही अनुभूती आहे. कुत्र येणं म्हणजे कथा सफल आहे. जाऊ द्या, काहीच म्हणू नका त्याला, काय नाही करणार ते. उद्या कोणी म्हणाय नको नाशिकच्या बाबाचं कीर्तन प्रवचन कथा झाली, कुत्र सुद्धा नव्हतं, कुत्रा पण होत. असं आहे दत्तप्रभूंची कृपा. मगाशी कुत्र्यांचा विषय सांगितला. 4 वेद सफल झाली कथा तुमची, सफल झाली. आणि पारायण पण तुमचं गुरु माऊलींच्या चरणी आजच पोहोचलं. तुम्ही उद्या चित्रगुप्ताची वही स्वामींपुढे अर्पण करणार, पोहोचली तुमची सेवा, सफल झाली. कारण का? मी काय पाठ करून नाही आलो, तासन तास सेवा करून आलोय मी. रोजचा माझा 108 माळा जप आहे. तसं मी बोलत पण नाही घरात कुणाशी. साधना पाहिजे. नुसता माझाच मायकन माझच ऐक त्याचा फायदा नाही होत. साधनेत ना असावं. अनुसूया, सीते, पती जर नाराज असेल पत्नीने आनंदी राहू नये, आणि पती आनंदी असेल पत्नीने नाराज राहू नये. तिने सतत नाकापर्यंत पदर घ्यावा. ऐकताय ना? म्हणजे ऐका फक्त, टेन्शन नका घेऊ तुम्ही. कारण स्त्रीचं सौंदर्य केस आणि नाकात असतं. स्त्रीचं सौंदर्य लांब सडक केस आणि लांब सडक नाक जर असेल, स्त्रीचं सौंदर्य खुलतं. म्हणून आपला पती सोडून दुसऱ्या परपुरुषाने ते केस आणि नाक बघू नये म्हणून ती झाकण्याची पद्धत आहे. पूर्वीच्या काळी पदर नाकाच्या खाली असायचा, आता सरकत सरकत तो कुठं गेला कळायलाच मार्गी नाही. मुलींना मुलांचे कधीच कपडे वापरू देऊ नये. वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. मी 20 वर्षापासून बोंबलतोय, आता डॉक्टर सांगायला लागले. जीन्सची पॅन्ट, जीन्स सगळ्यात घातक आहे तरुण तरुणींसाठी. नाही तर त्या राजीवजी दीक्षितचा कार्यक्रम केला लोकांनी. हो, आम्हाला जाहीरपणे हे बोलता येत नाही. ही पाश्चात्य संस्कृती आहे. तिकडं थंडी जास्त आहे म्हणून ते कपडे तिकडं सूट आहे. जननेंद्रिय जे असतं त्याचं टेम्परेचर हे मेंटेन राहण्यासाठी हिंदुस्थानातले जे सुती कपडे ते वापरण्याची प्रथा आहे. या कपड्यांमुळं काय होतं, एक तर पुरुषांमध्ये किंवा महिलांमध्ये संततीत अडथळे येण्याची परिणामकारकता वाढते आहे. म्हणून आपली जी रेहन सेहन आहे, आता व्यक्ती स्वातंत्र्य आहे, कुणी काय वापरावं याविषयी न बोललेलं बरं. परंतु अंगभर कपडे अंगावरती असावे. बापाने मुलीला आयफोन घेऊन दिला, ती दुकानात गेली, कवर बसवलं, स्क्रीन गार्ड बसवलं, आणि संध्याकाळी फोटो काढायला बापाने तो फोन घेतला. बेटा हा फोन कोणता आहे? पप्पा सकाळचाच आहे.
अगं पण सकाळपेक्षा छान दिसतोय. ती म्हणली छान कसा नाही दिसणार पप्पा, मी कवर बसवलं, स्क्रीन गार्ड बसवलं. म्हणले बेटा अगोदर चांगला नव्हता का? म्हणे चांगला होता, पण स्क्रीन गार्ड आणि कवर बसवल्यामुळं तो अजून चांगला दिसायला लागला. बापाच्या डोळ्यात खळकन पाणी आलं. म्हणे बेटा स्क्रीन गार्ड का बसवलं? म्हणे असा पडून फुटणार नाही. कवर का बसवलं? पाठीकडून फुटणार नाही. बाप म्हणला बेटा हा जर फुटला तुटला तर मी तुला पुन्हा नवीन विकत घेऊन देईल, माझी परिस्थिती चांगली आहे. पण ऐक माझ्या बाळा, या मोबाईलपेक्षा तुझं शरीर अमूल्य आहे, म्हणून ह्या मोबाईलपेक्षा तुझं शरीर बारकाईने जप. कॉलेजला जाताना अंगभर कपडे घालत जा. हे आई बापांना शिकवणं गरजेचं आहे. आज काळाची गरज आहे. आणि आम्ही कुठं चाललोय? पाश्चात्य संस्कृतीच्या नादाला लागून. आज अनाचार, अत्याचार, बलात्काराच्या यादीला ख्रिश्चन महिलांची नावं नाहीये, मुस्लिम महिलांची नावं नाहीये, सगळी नावं माझ्या हिंदू माता भगिनींची. का? मुस्लिम स्त्री रस्त्याने चालली, नख सुद्धा दिसू देत नाही, बुरख्यामध्ये असतात त्या. ख्रिश्चनांच्या बाया पहा, त्यांचा पेहराव पहा. चुकत असेल तर माफ करा मला. मी अनुसूयेचं, सीतेचं चरित्र सांगतोय. काय परंपरा आहे. अहिल्या, द्रौपदी, सीता, मंदोदरी तथा तारा, पंचकनाम स्मरेन नित्यम महापातक नाशनम. अनुसूया कुठे येत आहे आणि राम आणि अत्री ऋषी बाहेर बोलतायत. रामाला अत्री ऋषी मार्गदर्शन आणि सीतेला अनुसूया मार्गदर्शन करते. सीते, पतीने जर हाक मारली, ऐका गुरुचरित्र वाचतो आपण, पतीने हाक जर मारली, त्या बाईने 1000 काम हातातले टाकून त्या क्षणाला पतीच्या दिशेने जावं, म्हणावं नाथ काय आज्ञा आहे. लक्षात ठेवा, तिथं दत्तप्रभूंचं वास्तव्य आहे, तिथं अत्री ऋषीची कृपा आहे, तिथं अनुसूयेची कृपा आहे. जी बाई नवऱ्याला फिरून फिरून बोलते, नवऱ्याचा एकच शब्द हिचे 1000 शब्द, त्या बाईला पुढचा जन्म डुकरीनेचा मिळतो. शिव महापुराण. तुम्ही म्हणाल काय बाबा सगळं आमचंच सांगताय. पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता. दत्तप्रभू कुठं जन्माला येतं तिथं कळलं पाहिजे ना. लक्षात घ्या. एका बाईने बाभूळ लावली. काय लावली? बाभूळ माहिती का तुम्हाला? बाभळीचे 2 प्रकार आहे, एक येडी आणि एक शहाणी. इकडं आहे का नाही माहित नाही, आमच्याकडे आहे. येडी असते ना, तिला फक्त शेंगाच येतात, आणि शहाणीला शेंगा पण येतात आणि काटे पण येतात. हिने शहाणी बाभूळ लावली. 4 वर्षाने तिथं छानपैकी सारवलं, चटया अंथरल्या आणि सगळ्या गल्लीतल्या गावातल्या बाया बोलावल्या, स्त्रिया बोलवल्या आणि त्यांना अर्धा तास बसून ठेवलं आणि त्यांच्या पुढं मठ्ठ बसली गप्प. म्हणजे का हो मावशी, हळदी कुंकू आहे का? म्हणे नाही. मग आम्हाला सगळ्यांना कशाला बोलवलं? त्या बाभळीवालीने सांगितलं, अगं मी 3 वर्षापूर्वी हे झाड लावलंय, आता याला आंबे येणार आहेत. कशाला? बाभळीच्या झाडाला. हिच्या बापाच्याने तरी शक्य आहे का? कबीरजी म्हणतात, बीज बोए बबूल का तो आम कहा से पाय. बाभळीचं झाड लावलं तर त्याला काटेच येतील, आंबे येतील काय? शुद्ध बीजा पोटी फळे. अहो, छत्रपती समजून घ्यायचे असतील ना, पहिली जिजाऊ माता समजून घ्या. माझे विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज समजून घ्यायचे असतील ना, आपला विठ्ठलपंत नावाचा पती सोडून गेला, त्या रुक्मिणीने इथंच अश्वत्थ पिंपळाच्या झाडाला 1000 प्रदक्षिणा घातल्या. हो, ती रुक्मिणी माता पहिली समजून घ्या, माऊली तुम्हाला समजेल. मारुती कळून घ्यायचा ना, अंजनी माता समजून घ्या. गणपती समजून घ्यायचा, माता पार्वतीला समजून घ्या. येते का लक्षात? म्हणून आज दत्त प्रभू समजून घ्यायचे आहेत, अनुसूया समजून घ्या. बीज शुद्ध आहे,
उपासना आहे, साधना आहे. पतीपासून एक क्षण सुद्धा ती विलग नाहीये, अशी उभी आहे पतीच्या सेवेत. कारण तिचा पती सुद्धा गुणवान आहे. नाही तर तुम्ही म्हणाल सगळं सांगतात, संध्याकाळी हे तर लेजिम खेळत येता, मग आम्ही काही त्यांची सेवा करायची काय? मी म्हणतो अनुसूयेसारखं पत्नीने राहावं, यासाठी नवऱ्याने सुद्धा आत्रीसारखं वागावं. हा, नाही तर प्रत्येक नवऱ्याला वाटतं माझी बायको माझ्यासोबत गाडीवर असताना त्या बायकोने फक्त माझ्याकडंच पाहावं आणि याने गाडी चालवित असताना अख्खं जग निहाळावं. जमेल काय? नाही. मी मगाशीच बोललो, दोन्हीही चाक समान असायला पाहिजे तर तो गाडा चालणार आहे. मी माझ्या मित्राकडे गेलो. तो सकाळी सकाळी कोटाचे बटन लावित होता. कोट होता ना त्याचे बटन लावित होता. मला इतका आनंद झाला. मी म्हटलो अरे धन्य रे बाबा, तू स्वतःचं काम स्वतःच करतो, कोटाला बटन लावतो. तो म्हणला नाही हो, हा कोट तिचा आहे. आता कोण कोणाचे काम करतो याबद्दल न बोललेलं बरं. बरेचसे नवरे मी असे पाहिले, बिचाऱ्याला फक्त रविवारचीच सुट्टी असते, पण ती म्हणते अजिबात जायचं नाही, तांदूळ निवडून घ्या, आणि ही सगळ्या मालिका पाहत बसते. बरं, मालिका पाहताना पूर्वीच्या काळी त्या मालिकांमध्ये गुंड असायचे, पिक्चर मध्ये गुंड असायचे. आता मालिका आणि पिक्चर मध्ये गुंड नाही, गुंडिनी झाल्यात. घर कसं फोडायचं, नवऱ्याला विलग कसं करायचं, आई बापापासून पतीला कसं बाजूला करायचं, हे सगळं चालू आहे. राहू द्या, नका करू. सव सांजेच्या वेळेला घरामध्ये तुम्ही दिवा लावा, तुमचं बघून तुमची मुलं सुद्धा दिवा लावतील. आता महाराष्ट्रामध्ये सुरू झालं, 7 वाजेला सगळ्यांच्या घरी दिवा लावायचा. किती वाजेला? लक्षात राहील. सगळ्यांनी 7 वाजेला दिवा लावायचा आणि 7 वाजेला सगळ्यांनी सामुदायिक बसून हनुमान चालीसा पठण करायची. जमेल? तुम्ही फक्त 1.5 महिना म्हणजे कंटिन्यूच करा, पण 1.5 महिना करून पहा, तुमच्या घरातलं सगळं अरिष्ट निघून जाईल. कारण का? निष्ठा असावी मुसलमानांसारखी आणि नम्रता असावी ख्रिश्चनांसारखी. काय निष्ठा आहे त्या लोकांची. दुःखाचा असलेला मार्ग ते लोक सुखाचा करता, पण नमाजची वेळ चुकू देत नाही. आणि आम्ही म्हणतो मला यायचं होतं हरिपाठाला, पण त्याचं माझं जमत नाही. अरे मेल्या, तू त्याच्याशी जमवाय जातो का देवाशी? केंद्रात यायचंय, पण त्याचं माझं भांडण होईल, त्याच्याशी घेणं नाही तुला. समर्थ माऊलींसाठी तू जा, कशाला हे वेदावे करता? मुसलमानांमध्ये ख्रिश्चनांमध्ये असं नाही, हा अमुक जातीचा आहे, हा अमुक पंथाचा आहे, हा अमुक धर्माचा आहे. नाही, इथं आम्ही सगळे हिंदू आहोत. इथं एकच जात आहे, मानव जात, आणि इथं एकच धर्म आहे, माणुसकी. ही सेवा केंद्राने गुरुमाऊलींनी शिकवली आहे. इथं मुसलमान येतात, ख्रिश्चन येतात, सगळे हिंदू पण येतात. एका छत्रछायेखाली बसून परब्रह्माची सेवा प्राप्त करून दिली पिठले महाराज, मोरे दादा आणि परमपूज्य गुरुमाऊली. म्हणून देशात नाही, परदेशात सुद्धा आता गुरुचरित्र पारायण चालले. परदेशात का? अनुभव आहे. म्हणून जे अनुसूयात्मज, बरोबर आहे ना, अनुसूयाचा आत्मज आणि आत्रीनंदन मार्गदर्शन केलंय. आत्री ऋषी तपाला बसले. ओम द्राम चिरंजीविने नमः. ओम ह्रीं परब्रह्मणे नमः. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्. ओम तत्पुरुषाय विद्महे
महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात. आणि ती बाई पत्नी अनुसूया तिथंच बसून आहे. कारण जर यांना काही लागलं तर यांना उठता येत नाही. आता तपाचे सामर्थ्य तपिन्नीला अनुप चिरंजीव कल्प वैकुंठ नांदे. तप म्हणजे काय? तप म्हणजे आपल्या मनाला तापवायचं. 7 दिवस तुम्ही गुरुचरित्र केलं म्हणजे तपच केलं.